नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीला तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं, कारण आई जे खाते त्यानुसार बाळाची वाढ असेल किंवा येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा आईला होणारा त्रास आहे या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। त्यामुळे प्रत्येक पदार्थ खात असताना तुम्हाला योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य तो विचार करून त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन खाणं हे गरजेचं असतं। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 7 ते 8 असे काही सुपर फूड सांगणार आहे की जे प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर गर्भवती खात असेल तर ते तिच्यासाठी वरदान ठरणार आहेत। यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे आणि फुटाणे। लक्षात घ्या, शेंगदाणे आणि फुटाणे हे जे दोन पदार्थ आहेत हे जर तुम्ही कंबाईन करून खात असाल किंवा सेपरेट जरी खात असाल तर त्याचे फायदे अगदी अगणित आहेत। तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, शरीरामधली हीट मेंटेन ठेवण्यासाठी, तुमच्या शरीराला प्रॉपर न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्यासाठी, भरपूर असं प्रोटीन देण्यासाठी हे जे शेंगदाणे आणि फुटाणे आहेत हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत। नॉर्मली तुम्ही स्नॅकच्या दरम्यान किंवा तुम्हाला थोडंसं काही क्रेविंग होत असेल तर त्यावेळी हे भाजलेले फुटाणे किंवा भाजलेले शेंगदाणे हे जरूर खाऊ शकता। हे तुम्ही लाडूच्या स्वरूपामध्ये, चिक्कीच्या स्वरूपामध्ये सुद्धा घेऊ शकता। यामध्ये खूप सारे असे हेल्दी फॅट्स आहेत, प्रोटीन भरपूर आहे, ज्या कारणामुळे गर्भाची वाढ ही उत्तम होते आणि आईचं आरोग्य सुद्धा उत्तम व्हायला मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मली आपल्याला असं वाटतं की चपातीचं प्रमाण आपण थोडंसं ठेवायला हवं किंवा आहारामध्ये चपाती असायला हवी, पण चपातीपेक्षा सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे भाकरी। आता भाकरी जेव्हा तुम्ही घेता तर त्यावेळी एकतर तुमचं डायजेशन प्रॉपर होतं, तुम्हाला जर मळमळ, उलटी, ऍसिडिटी, मॉर्निंग सिकनेस याचा काहीही त्रास होत असेल तर त्यापासून तुम्हाला आराम मिळायला मदत होते, तुमचं डायजेशन हे इम्प्रूव्ह होतं, तुम्ही जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित असं अंगी लागतं। शिवाय ॲलर्जी किंवा पोट फुगणं, गॅसेस होणं, ब्लॉटिंग होणं यासारख्या समस्यापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळतं। आता भाकरी कोणती खायला हवी? ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा ओट्सचं जे पीठ आहे तर ते पीठ ग्राइंड करून त्याचा तुम्ही डोसे, पॅनकेक किंवा भाकरी टाईप करून ते सुद्धा खाऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे मल्टीग्रेन आटा असेल तर त्याची भाकरी बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा हा आटा किंवा हे जे पीठ आहे हे तुम्ही घरामध्ये बनवा आणि ते एकत्र करून त्यापासून भाकरी किंवा डोसे, घावणे बनवून ते तुम्ही खाऊ शकता। हे तुमच्यासाठी चपातीपेक्षा कित्येक पटीने हे बेस्ट आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे खूप सारे ड्रायफ्रुट्स। प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन लेवल ही उत्तम राहण्यासाठी, भरपूर असं आयरन मिळण्यासाठी, आईला एनर्जी मिळण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत। स्पेशली बदाम आणि अक्रोड। प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला बदाम आणि अक्रोडचं सेवन हे डेली करायचं आहे। फक्त हे खात असताना तुम्हाला हे शक्यतो भिजवून घ्यायचे आहेत, ज्या कारणामुळे यामधली उष्णता बॅलन्स होईल, बलवर्धकपणा वाढेल आणि तुमचं डायजेशन सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल। ड्रायफ्रुट्समध्ये खूप सारे असे हेल्दी फॅट्स असतात, ज्या कारणामुळे तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही उत्तम व्हायला मदत होते। शिवाय गर्भवतीची इम्युनिटी सुद्धा बूस्ट होते, ज्या कारणामुळे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा जो काळ आहे हा अतिशय सोयीस्करपणे पार पडायला मदत होते। याशिवाय तुम्हाला रेग्युलरली कमीत कमी 2 जे काही मोसमी फळं आहेत तर त्याचं सेवन हे जरूर करायचं आहे। आता ज्या ऋतूमध्ये जी फळं येतात ती सगळी फळं तुम्ही खाऊ शकता एक्सेप्ट पपई आणि अननस। लक्षात घ्या, कोणत्याही पदार्थावरती किंवा फळावरती तुम्ही जेवढी जास्त प्रोसेस कराल तेवढं त्यामधलं जे न्यूट्रिशन आहे हे कमी होतं आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला फूड कमी जरी असेल तरीही चालेल, परंतु ते कॅलरीनी किंवा न्यूट्रिशन्सनी भरपूर असणं गरजेचं असतं। म्हणून शक्यतो जे काही अख्खे फळं आहेत ही फळं खाण्याचा ट्राय करा। ज्यूस किंवा मिल्कशेक्स जेव्हा तुम्हाला ती खाण्याची इच्छा नसते तर त्यावेळीसाठी तो ऑप्शन ठेवा, बट मोस्टली ट्राय करा की फळं ही अख्खी खा। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या। लक्षात घ्या, प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपण नेहमी हे सजेस्ट करतो की आईने रेनबो डाएट घ्यायला पाहिजे। रेनबो म्हणजे काय? तुम्हाला जेवढ्या ताटामध्ये व्हरायटी ऑफ कलर दिसतील तर तेवढे कलर असणारे किंवा तेवढे पदार्थ तुम्हाला खाणं गरजेचं आहे। यामध्ये स्पेशली जे गडद रंगाची फळं असतील किंवा भाज्या आहेत हे तुमच्या ताटामध्ये जरूर असायला हव्या। ग्रीन व्हेजिटेबलच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आठवड्यामधून तुम्हाला 3 ते 4 वेळा तरी तुमच्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबलचा समावेश हा जरूर करायचा आहे। रेग्युलरली तुम्ही करू शकत असाल, तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तर अतिशय उत्तम आहे, परंतु नसेल तरी ऍटलीस्ट 3 ते 4 वेळा तरी आठवड्यातून तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबलचा समावेश करणं गरजेचं आहे। त्यानंतरच्या ज्या पुढच्या 2 फळभाज्या मी तुम्हाला सांगेन त्या फळभाज्या तुम्हाला रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये जरूर ठेवायच्या आहेत, ते म्हणजे कॅरट म्हणजे गाजर आणि बीट। सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कॅरट आणि बीट किंवा ऍपल या तिघांचा ज्यूस करून घेत असाल तर ते सुद्धा बेस्ट आहे। तुम्हाला जर ते नसेल घ्यायचं तर तुम्ही ऍज अ सॅलड मध्ये घेऊ शकता, गाजराचा हलवा बनवू शकता, बीटाची कोशिंबीर बनवू शकता, वेगवेगळ्या रायत्याचे प्रकार बनवून
घेऊन त्यामध्ये सुद्धा हे घेऊ शकता. पण कॅरेट आणि बीट हे ऑलमोस्ट 4थ्या महिन्यानंतर तरी तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली असणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे तीळ आणि गुळ. नॉर्मली आपल्याला सजेस्ट केलं जातं की तीळ हे गरम आहेत, गुळ सुद्धा गरम आहे आणि त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हे खायचं नाही. पण मला विचाराल तर तीळ आणि गुळ हे प्रेग्नन्सीमध्ये अतिशय उपयुक्त असे हे 2 पदार्थ आहेत. हे जर तुम्ही कंबाईन करून एकत्र घेत असाल तर त्याचा फायदा अगदी दुप्पट होणार आहे. तिळाचं म्हणाल तर थोडंसं उष्ण आहे, परंतु जर तुमचं पहिलं ट्रायमिस्टर हिवाळ्यामध्ये येत असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हे जे तीळ आणि गुळाचं सेवन हे जरूर करू शकता. जर खूप कडक उन्हाळा असेल, उष्णतेचं प्रमाण जास्त असेल तर त्यावेळी तुम्ही हे पहिल्या ट्रायमिस्टरसाठी म्हणजे पहिल्या 3 महिन्यासाठी अवॉइड करू शकता. फक्त याचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही. मॉडरेट अमाऊंटमध्ये हे सगळे पदार्थ थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर ठेवायचे आहेत. तर या काही गोष्टी होत्या, हे काही पदार्थ होते की जे पदार्थ प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक गर्भवतीसाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहेत. सो यामधले कोणते कोणते पदार्थ तुम्ही खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.